बटाट्याचे वेफर्स प्रत्येकाला आवडतात. लहान मुलांना आवडतात, वयस्कर व्यक्तींना टाइमपास म्हणून खायला आवडतं, लहान मुलांना टीव्ही पाहताना आवडतात आणि आपल्यासारख्यांना तर काय ह्यांना करून देतानाच ते खायला आवडतात. तर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण बटाट्याचे वेफर्स करतो वर्षभर टिकतील अशा पद्धतीचे. पण ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांच्या घरी ही वेफर्स वर्षभर अजिबात टिकत नाहीत. केल्या केल्या सारखं तळले जातात आणि ते संपून जातात. मग काय करायचं? बाहेरची विकत आणायची. कशासाठी? आपला शो आहे ना, रेसिपी शो. अगदी सोप्यातल्या सोप्या रेसिपीज करून दाखवत असते घरगुती साहित्यात. आज तर आपण निवडलेले आहेत बटाट्याचे वेफर्स. मग लागतं काय? तर फक्त बटाटा आणि तेल आणि इन्स्टंट अशा पद्धतीचे क्रंची बटाट्याचे वेफर्स कसे तयार करायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वेफर्स करण्यासाठी इथं आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि वेफर्स साठी घेत असताना शक्यतो अशा पद्धतीचे थोडेसे उभे बटाटे बघून घ्यायचे. आता हे अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण याच्यावरची ही जी साल आहे ती काढून घेऊया. तर इथे आपलं पहिलं बटाटं सोलून झालेले. तेल आपण तापण्यासाठी अगोदरच ठेवलेले. सगळी बटाटी एकदम सोलून ठेवायची नाही आणि जर सोलून ठेवायचीच असतील तर मग ती पाण्यामध्ये टाकून ठेवायची, कारण की सगळ्यांनाच माहितीये जर जास्त वेळ बटाटा पाण्याच्या बाहेर राहिलं तर ते काळं पडतं. तर त्याच्यामुळे इथे मी एकच सोलून घेतलेले. तेल गरम होते तोपर्यंत इथे आपल्याला मिठाचं पाणी तयार करायचंय. तर त्याच्यासाठी 2 टीस्पून मीठ घेतलेले आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. अगदी साधारण पाव कप याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेले. हलवून घ्यायचंय. तेल आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता मी गॅसचा फ्लेम मीडियम करते. इथं मी ही खिसणी घेतलेली आहे. याची साईज आपण ऍडजस्ट करू शकतो की आपल्याला किती पातळ किंवा किती जाड हवंय. तर मी मध्यम साईजचा वेफर्स करणार आहे, तर त्याच्यासाठी इथं साईज ऍडजस्ट केलेली आहे. आणि आता आपल्याला घ्यायचा आहे बटाटा आणि तो डायरेक्ट अशा पद्धतीनं स्लाइस करायचा आहे. एका वेळेस कढईमध्ये जेवढं बसतील तेवढे आपल्याला खिसून घ्यायचेत आणि शक्यतो लगेच हात नाही लावायचा, कारण की बटाटा थोडासा लूज असतो ना, तर थोडंसं त्याला सेट होऊ द्यायचं. तर 1 मिनिट झालेला आहे आणि गॅसचा फ्लेम आता मात्र मी हाय केलेला आहे आणि फ्लेम हाय केल्यानंतर याला व्यवस्थित असं एकदा हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर आपण जे मिठाचं पाणी तयार केलेलं आहे ते मिठाचं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. खूप जास्त टाकून घ्यायचं नाहीये, अगदी 1 चमचाभर, कारण की हे ऑलरेडी खारट पाणी आहे. आणि जरी पाणी उडलं तरी थोडंसं स्थिर राहायचं, काही होत नाही. मिठाचं पाणी त्या बटाट्याच्या स्लाइस मध्ये ऍडजस्ट होईपर्यंत तर इथं तुम्ही बघू शकता आपले वेफर्स पूर्णपणे तळले गेलेले आहेत. त्यांना छान असा रंग देखील आलेला आहे आणि आवाज देखील तुम्ही ऐकू शकता. अशा पद्धतीचा क्रंच तयार झालेला आहे आणि आणखीन जसे जसे थंड होत राहतील तसे तसे आणखीन जास्त ते क्रंची होत राहतात. आता आपण हे काढून घेऊया. आणि सेम आता अशाच पद्धतीनं आपण इतर देखील करून घ्यायचे. आता इथे माझा तिसरा बटाटा मी सोलायला घेतलेला आहे आणि जर तुम्हाला जसं की मी मगाशी म्हटलं तुम्ही एकदम सुद्धा सगळे हे सोलून ठेवू शकता, फक्त मग पाण्यात टाकायचे. पण पाण्यात न उचलताना मात्र स्वच्छ एका सुती कपड्याने हे पुसून घ्यायचं, नाहीतर हाताचे टिपके, बटाट्याच्या वरती जे पाण्याचे टिपके आहेत ते तेलामध्ये उडतील आणि मग थोडंसं ते डेंजरस आहे. त्याचबरोबर अर्धा बटाटा जो आहे खिसून कढईमध्ये खिसून शिल्लक राहिलेला तो सुद्धा पाण्यातच टाकायचा, नाहीतर मग तळताना थोडासा जास्त डार्क एखादा भाग होतो, एखादा भाग कमी डार्क होतो. अशा पद्धतीचा त्याला रंग येतो. तर एकसारखा रंग येण्यासाठी पाण्यामध्ये ठेवायचा शिल्लक राहिलेला बटाटा. आता माझं तेल गरम झालेलं आहे.
अगदी परफेक्ट असा क्रंच आलेला आहे, कुठेही अगदी असे लूज पडलेले नाहीये. त्याचबरोबर मीठ बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत गेलेले, त्याच्यामुळे चविष्ट असे वेफर्स लागतात. बाहेर आपण विकत आणतो, 5 रुपयाला एवढं पाकिट असतं आणि त्याच्या आतमध्ये काय असते तर हवा असते आणि 5 ते 6 अशा पद्धतीच्या स्लाइस असतात. मग ते विकत आणण्यापेक्षा जर घरच्या घरी तुम्ही अगदी इन्स्टंटपणे अशा पद्धतीचे परफेक्ट जर बटाट्याचे वेफर्स करू शकत असताल तर मग बाहेरनं आणण्याची झंझट कशाला. तुम्ही एकदा करून ठेवा, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही जर एकदा करून ठेवले महिनाभरासाठी, जेवढे काही तुमचे उपवास असतील किंवा लहान मुलांना तुम्हाला द्यायचं असेल स्नॅक म्हणून, तर तुम्ही हे सुद्धा देऊ शकता. त्याच्यामुळे उत्तम असा पर्याय आहे, हेल्दी आहे, घरच्या चांगल्या तेलामध्ये आपण हे तळतोय, त्याचबरोबर फ्रेश असा माल आहे, बाहेरनं विकत आणलेला कधी काळी तयार केला, एक्सपायरी डेट बघायची गरज नाही. घरी एकदा नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगताल की ते अगदी परफेक्ट असा क्रंच आलेला होता, मस्त कुरकुरीत आणि छान सॉल्टेड अशा पद्धतीचे बटाट्याचे वेफर्स झालेले होते. चला तर मग अशा छान छान आणि अवघडातल्या अवघड रेसिपीज ज्या शोवरती सोप्या करून दाखवल्या जातात, अशा शो म्हणजे रेसिपी शो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.